आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ताई आज मेकअप करताना व्हिडिओ का शूट करत आहे आणि आपल्याला मेकअप का दाखवत आहे. आज याच विषयी मी बोलणार आहे. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. सौंदर्य सर्वात मोठा प्रश्न असतो मुलींमध्ये की बापरे, सौंदर्य ही किती सुंदर आहे, ही किती गोरी आहे आणि माझ्यामध्ये तर सौंदर्यता नाही, माझ्यामध्ये तर आकर्षकता नाही, मग मी काय करायला पाहिजे. आपल्या कुंडलीमधला शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी आज मी सौंदर्याविषयी बोलणार आहे आणि मी लगातार याविषयी बोलत असते. म्हणून मी नेहमी सांगत असते की सौंदर्य म्हटल्याबरोबर माझ्यासमोर लक्ष्मी माता येते, सुंदर कमळावरती बसलेली, चेहऱ्यावरती खूप सुंदर स्मित, रत्नांनी जडलेली आणि खूप सुंदर केश तिचे है ना. तशाच प्रकारे आपल्या सगळ्यांना वाटते की लक्ष्मीसारखं रूप असावं. आपण बघा, अचानक कोणाच्या लग्नात जात आहे, कुठे जात आहे, तर आपण म्हणतो ना, काय लक्ष्मीसारखी दिसत आहे ना ही. तर तशाच प्रकारे आपल्या कुंडलीमधला शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी आज मी आपल्या सगळ्यांना एक रेमेडी सांगणार आहे. कोण कोण मेकअप करतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. खूप जणांचं म्हणणं असतं, कधी करायचं ताई, छोट्या मुलांची कामं असतात घरामध्ये, स्वयंपाक असतो, मिस्टरांचा असतो, ऑफिसला जावं लागतं. हे तर आपल्याला मरेपर्यंत राहणार आहे, पण तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काय करू शकता. आकर्षकता, पैसा आकर्षित करणे, 10 लोकांमध्ये स्वतःला आकर्षित करण्यासाठी. नाही, निदान तुम्ही रोज नाही करू शकत तर शुक्रवारी, फ्रायडे आणि पौर्णिमेला तुम्हाला सुंदर पिंक कलरची साडी, ड्रेस घालायचा आहे, सुंदर थोडं मेकअप करायचा आहे, ब्लश लावायचा आहे, तुम्ही पिंक कलरची लिपस्टिक लावू शकता, नेल पेंट तुम्ही रेड कलर वगैरे यूज करू शकता. ज्या कलरमध्ये तुम्हाला लक्ष्मी माता माझ्या मागच्या फोटोमध्ये दिसते ना, तशा प्रकारे तुम्हाला तयार व्हायचं आहे. तुम्ही रोज होत असेल तर तुमचा शुक्र चांगला होणार. तुम्ही जेवढे दरिद्रतेनुसार राहणार तुमचा शुक्र खराब होणार. म्हणून निदान फ्रायडेला तरी तुम्ही सुंदर राहा आणि स्वतःला तयार करा आणि आरशामध्ये पाहून म्हणा, ओम सौंदर्याय नमः.